पूर्णा नदी जवळ असल्यामुळे ताजे ताजे मासे बनवून तर आम्ही नेहमीच खातो. पण यावेळेसचे मासे खाऊन नवरोबा म्हणाले, "अगं, एक नंबर भाजी झाली आहे. तू कशी बनवलीस?" म्हटलं, "चलाच सांगते." तर सुरुवातीला एक हिरवं वाटण वाटून घेतलं, ते माशावरती घातलं. सोबतच हळद, मीठ, लिंबूचा रस घालून सगळ्या माशांना व्यवस्थित लावून साईडला ठेवलं. नंतर पाट्यावरती भाजलेला कांदा, खोबरं, जिरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर सोबतच काही खडे मसाले घेऊन याचं छान बारीक वाटण करून घेतलं. नंतर एका भांड्यामध्ये तेल घालून हे तयार वाटण घातलं. सोबतच लाल मिरची पावडर आणि हळद घालून छान परतून घेतलं. आता भाजीला एक नंबर चव यावी यासाठी इथे मी वापरला गौरिक यांचा फिश मसाला. अगदी अप्रतिम चवीचा मसाला आहे. हा मसाला तुम्ही फिश फ्राय आणि करी दोन्हीसाठी वापरू शकता. हा मसाला घातल्यावर दुसरा मसाला घालायची गरज नाही. तुम्हाला जर का हवा असेल, स्क्रीनवरती नंबर दिसतोय तिथून ऑर्डर करू शकता. आता मसाले परतून झाले की गरजेनुसार पाणी घालायचं. उकळी आली की मासे घालायचे. चवीपुरतं मीठ घालायचं, कोथिंबीर घालायचं. तर एक नंबर अशी फिश करी बनून तयार आहे. तर फिश लवर आहात मग आजच ऑर्डर करा गौरिक यांचा फिश मसाला.